श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. रविवारी 18 तारखेला आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या. या अमावस्येलाच आपण पौषदर्श अमावस्या असं सुद्धा म्हणत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला खूपच महत्त्वाचं स्थान हे आहे. या मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दानधर्म करणं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. या मौनी अमावस्येला पितरांसाठी तर्पण, पिंडदान, पितरांचे श्राद्ध असे विधी केल्याने आपल्या घरामध्ये असलेला खडतर प्रखर पितृदोष हा दूर होण्यास मदत होत असते. मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान करण्याला आणि तसंच दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या मौनी अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये दिवे लावले तर यामुळे आपल्याला प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळत असते. या मौनी अमावस्येला आपल्या पितरांसाठी दिवे लावणं हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभकारक हे मानलं गेलं आहे. या मौनी अमावस्येला आपण आपल्या पितरांसाठी आपल्या घरामध्ये दिवे लावल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि यामुळेच आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर प्रसन्न झाल्यामुळे ते आपल्याला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडचणी या येत नाहीत आणि त्यामुळेच आपली सर्व कामे ही निर्विघ्नपणे पार पडतात. प्रत्येक काम हे यशस्वीरित्या पूर्ण होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही समस्या, संकट, अडचणी या राहत नाहीत. आपण जर या मोठ्या मौनी अमावस्येला आपल्या पितरांची सेवा केली तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर राहत असतो. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आणि तसंच आपल्या पितरांना सद्गती लाभावी, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी अमावस्येच्या तिथीला पितरांसाठी काही खास महत्त्वपूर्ण उपाय हे केले जात असतात. आपल्या पितरांच्या सेवेसाठी अमावस्येची तिथी ही महत्त्वपूर्ण मानली जात असते आणि आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्यसुद्धा यामुळे दूर होतं. आपल्या घरात असलेल्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळाल्यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होते. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच रविवारी 18 तारखेला मौनी अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांसाठी असा एक दिवा हा संध्याकाळी जरूर लावायचा आहे. आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न व्हावे, आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी हा उपाय आपल्याला रविवारी 18 तारखेला मौनी अमावस्येला करायचा आहे. असा हा एक दिवा आपल्याला संध्याकाळी रविवारी आपल्या पितरांसाठी आवर्जून लावायचा आहे. या मौनी अमावस्येला आपण आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय करत असतो तर ते उपाय अत्यंत लाभकारक आपल्यासाठी ठरत असतात. कारण मौनी अमावस्या ही मोठी अमावस्या आणि अत्यंत महत्त्वाची अमावस्या मानली जाते आणि म्हणूनच या मौनी अमावस्येला आपण जर आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जर केले तर त्याचा आपल्याला निश्चितच लाभ हा मिळत असतो आणि म्हणूनच असा हा दिवा आपल्याला मौनी अमावस्येला रविवारी आपल्या पितरांसाठी जरूर लावायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की रविवारी मौनी अमावस्येला हा दिवा आपल्याला कसा, केव्हा आणि कुठे लावायचा आहे. आपल्या पितरांसाठी हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरी प्रत्येकाने असा हा दिवा मौनी अमावस्येला आपल्या पितरांसाठी जरूर लावायचा आहे. तर बघा, मौनी अमावस्येची तिथी ही 17 तारखेला शनिवारी रात्री 12:04 सुरू होत आहे आणि हीच अमावस्येची तिथी रविवारी 18 तारखेला उत्तर रात्री 1:22 संपणार आहे आणि यानुसारच रविवारी संपूर्ण दिवसभर मौनी अमावस्या ही असणार आहे आणि हा जो काही उपाय आहे तर हा उपायसुद्धा आपल्याला रविवारी 18 तारखेलाच करायचा आहे. हा दिवा रविवारी संध्याकाळी आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आणि हा दिवा लावण्यापूर्वी संध्याकाळी आपण आपल्या देवघरामध्ये नेहमी ज्याप्रमाणे रोज दिवा अगरबत्ती लावतो त्याप्रमाणे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तसंच तुळशीपाशीसुद्धा आपल्याला दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद आणि गोमित्र हे एकत्र करून त्या हळदीने आपल्याला या प्लेटमध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि जर तुमच्याकडे गोमित्र नसेल तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये हळदीमध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप हे मिक्स करायचं आहे आणि याने सुद्धा तुम्ही त्या प्लेटमध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढू शकतात. स्वस्तिक हे चिन्ह शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या ठिकाणी असं हे
स्वस्तिक चिन्ह काढलं जातं तिथे सगळी शुभ कामं आणि मंगल कामंही होत असतात. आणि तसंच स्वस्तिक या चिन्हामध्ये चारही दिशांची सकारात्मक ऊर्जा ही खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती आहे. आणि म्हणूनच या प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या स्वस्तिक चिन्हावर आपल्याला दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपण जो हा काही उपाय करू तर याचा आपल्याला पूर्णपणे सकारात्मक परिणाम हा मिळेल. आणि यानंतर आपल्याला कणकेचा गव्हाच्या पिठाचा एक चौमुखी दिवा हा बनवायचा आहे. आणि गव्हाच्या पिठापासून हा दिवा बनवताना आपण जेव्हा कणिक मळू तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे. पण आपल्याला या पिठामध्ये चुकूनही मीठ हे घालायचं नाही आहे. या पद्धतीने आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याचा कणकेचा एक गोळा बनवून त्या कणकेपासून आपल्याला चौमुखी दिवा हा बनवून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला असा चौमुखी कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल. आणि ही मातीची पणतीसुद्धा तुम्हाला चारही दिशांनी चौमुखी अशीच प्रज्वलित करायची आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावू शकता. आणि कापसाच्या 2 वाती एकत्र करून त्याची आपल्याला 1 वाती करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने 4 वाती तयार करून त्या चारही दिशांना आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण दिवा हा इथे तयार आहे. आणि आता यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवून तिथे तो प्रज्वलित करायचा आहे. मग हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्येच ठेवून दक्षिण दिशेला ठेवून प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुमच्या घराच्या दक्षिण बाजूला हा दिवा ठेवून तिथे प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये थोडेसे म्हणजेच 11 किंवा 21 असे काळे तीळ घ्यायचे आहेत. हे काळे तीळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर ती नावं तुम्हाला घ्यायची आहेत. ही नावं घेत तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. आणि यानंतर ओम पितृदेवताय नमः असं म्हणत आपल्या हातातले काळे तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आणि पुन्हा आपल्या पूर्वजांचं स्मरण करून आपल्याला पूर्वजांना दोन्ही हात जोडून प्रार्थना विनंती करायची आहे की आमच्याकडून तुमची सेवा करताना काही चूक भूल झाली असेल किंवा आमच्याकडनं तुमची कुठली सेवा ही जर झाली नसेल तर तुम्ही आम्हाला माफ करा. आणि इथून पुढे आमच्याकडून तुमची जशी होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असं आपण म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्या दिव्यासमोर बसायचं आहे आणि तिथे बसूनच पितृअष्टक हे म्हणायचं आहे. आणि तसंच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जपसुद्धा आपल्याला करायचा आहे. तुमच्या घरात किंवा तुमच्या घराच्या बाहेर जिथे तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तिथे बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होऊ देत, त्यांना सद्गती लाभू दे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी आपल्याला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर तुमची कुठली इच्छा मनोकामना ही पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पितरांना विनंती करायची आहे. किंवा मग तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला संकट अडचणी येत असतील, चांगली नोकरीही तुम्हाला मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील किंवा मग तुम्हाला नेहमी आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल तर याप्रमाणे जे काही असेल तर ते तुम्हाला तुमच्या पूर्वजांना सांगायचं आहे. पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे आपल्या पूर्वजांना आपण हे सगळं सांगायचं आहे. आपल्या जीवनातील सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होण्यासाठीच पूर्ण मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने आपण आपल्या पूर्वजांना विनंती करायची आहे. आणि त्याचप्रमाणे तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्यात असं सुद्धा आपण आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे. तर याप्रमाणे असा हा दिवा आपल्याला रविवारी मौनी अमावस्येला संध्याकाळी आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. आणि हा उपाय आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. शक्यतो तर आपल्या घरामध्ये जी कोणती व्यक्ती वडीलधारी व्यक्ती असेल, म्हणजे मग आपल्या घरामध्ये वडीलधारी व्यक्तींमध्ये आजी किंवा आजोबा असतील तर त्यांनीच ही सेवा हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांना जर हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही स्वतः हा उपाय किंवा ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय ही सेवा करता येणार नाही. आपल्या घरामध्ये कितीही खडतर प्रखर पितृदोष असेल तर मौनी अमावस्येला असा हा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातला खडतर प्रखर पितृदोष हा यामुळे नक्की दूर होईल. आपल्या घरात असलेला खडतर प्रखर पितृदोष हा दूर होण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. त्यामुळे तुमच्या घरात असलेला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी, तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही असा हा दिवा मौनी अमावस्येला संध्याकाळी जरूर लावा. यामुळे तुमचे पूर्वज हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देतील.
आणि तुमचा पितृदोष हा दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होतील. कारण आपण कितीही देवधर्म केला पण आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद, आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळाला नाही तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठीच हा उपाय आपल्याला जरूर मौनी अमावस्येला करायचा आहे. याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.